कणखर बातमी, कणखर आवाज. आपण पाहता सावली मराठी न्यूज चॅनल. वसमत तालुक्यातील करंजाळा या गावामधून जाणारे नाले दिनांक 26 जुलै 2025 रोजी पावसाच्या पाण्यामुळे तुंब भरून वाहत असल्यामुळे आणि गावाच्या मधोमध जीर्ण झालेल्या पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे पूर परिस्थिती निर्माण होऊन गावकऱ्याच्या जीवाला धोका निर्माण झालेला आहे. ग्रामपंचायत सदस्य सिद्धार्थ जाधव साहेब, सरपंच आणि इतर सदस्य यांनी दिनांक 1 मे 2024 या वर्षी कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभागास ठराव आणि निवेदन देऊनही अद्यापर्यंत सार्वजनिक बांधकाम विभाग आणि संबंधित अधिकारी करंजाळा येथील गावकऱ्यांच्या जीवाशी खेळत असल्याचे चित्र स्पष्ट आहे. अशा परिस्थितीमध्ये जर दवाखान्यात जाण्याचा प्रश्न निर्माण झाला तर नागरिकांना मरण्याशिवाय पर्याय उरला नाही. दलित वस्ती आणि स्मशानभूमी शेडला चहूबाजूने पाण्याचा वेढा पडल्यामुळे कुणाचा अंत्यसंस्कार कुठे करावा हा गावकऱ्यापुढे मोठा प्रश्नच आहे. या भयावह परिस्थितीकडे महसूल मंडळ, राजकीय नेते लक्ष देणार का? लोकांचा वेळीच जीव जाण्यापासून वाचणार का? अशी भीती गावकऱ्यामध्ये निर्माण झाल्याचे सध्याचे चित्र आहे. जनसावली न्यूज साठी बाळासाहेब सारोळेकर. काय सध्या आता जी पूर परिस्थिती निर्माण झाली, कसा त्रास आहे तुम्हाला? हो ना, आता डिलिव्हरीचा पेशंट आणि परभणी आले तर जाताच येतं पलीकडे. आता कुठं राहायचं, काय करायचं, गावामध्ये कसं आहे? हो. बरं, हे किती वर्षापासून या समस्या? आता आम्हाला कळतं नाही तेव्हापासून 50-60 वर्ष. तर प्रशासनाला काय विनंती आहे तुमची? आमच्यामध्ये पूल करून द्या बापा. काय झालं होतं? कशामुळे? हे अशा पुरामुळे का? पुरामध्ये त्या मुलीला उचलून आणलं होतं डिलिव्हरीसाठी. गेल्या वर्षी अशीच परिस्थिती. गेल्या वर्षी अशीच परिस्थिती. अजूनही प्रशासनाने कुठली दखल घेतलेली नाही. तरी प्रशासनानं लक्ष करावं ही शासनाची विनंती आहे. जाधव ग्रामपंचायत सदस्य, करंजाळा ग्रामपंचायत सदस्य आहे. करंजाळा या गावामध्ये आता या ठिकाणी ही परिस्थिती जी अत्यंत कठीण परिस्थिती आहे. या ठिकाणी तपोन करंजाळा या गावचा जो संपर्क तुटलेला या पुरामुळं या ठिकाणी डिलिव्हरी पेशंट असेल, वयोवृद्ध नागरिक असतील, विद्यार्थी, कर्मचारी यांना जाण्या येण्यासाठी खूप या ठिकाणी 2-2 तासापासून थांबलेले आहेत. पाण्याचा पुराचा हा ओढा वाढतच आहे. हा नाला येत आहे जवळवाटेकडून. या जवळवाटेच्या नाल्यामुळं गावामध्ये पाणी शिरून घरामध्ये पाणी शिरण्याची शक्यता आहे. या ठिकाणी शासनानं आम्हाला मदत करावी. याच्या अगोदर मी ग्रामपंचायत कार्यालयामध्ये मी सदस्य या नात्यानं दिनांक 1 मे 2024 रोजी ठराव मांडला होता की करंजाळा तपोन रोड गावात येण्यासाठी 2 पूल अत्यंत आवश्यक आहे. याबाबत ठराव मंजूर करून आम्ही ग्रामपंचायतच्या मार्फत जिल्हा परिषदेला सादर केला होता. ग्रामपंचायत सदस्य मुंदाजी घनश्याम जाधव यांनी ठरावाला मांडला होता आणि या ठरावाला अनुमोदन म्हणून श्री रंगनाथ रामराव वाघमारे यांनी अनुमोदन दिल्यावर चर्चेअंती हा ठराव पास झालेला होता आणि ह्या ठरावाची कॉपी मी जिल्हा परिषदेला देखील सादर केली होती दिनांक 9 सप्टेंबर 2024 रोजी. परंतु या ठिकाणी जिल्हा परिषद कार्यालयाकडून कुठलीही दखल घेण्यात आली नाही. आज जी परिस्थिती आहे अत्यंत हालाकीची परिस्थिती आहे. या ठिकाणी शासनाने आम्हाला अत्यंत मदतीची आवश्यकता आहे. येणाऱ्या काळामध्ये करंजाळा आणि तपोन गावाला जोडणारा जो पूल आहे हा पूल करण्यात यावा ही प्रशासनात माझी विनंती आहे.